विठो
कृष्ण भगवान की बोलो रे भाई सब संतन की जय। विठ्ठल 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। जळे दगडा सहित वह्या, जळे दगडा सहित वह्या, तारियल्या जैशा लाह्या, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। म्हणे रामेश्वर भटद्विजा, म्हणे रामेश्वर भटद्विजा, तुका विष्णू नाही दुजा, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। विठ्ठल इकडे लक्ष दिलं तर बरोबर। तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। समचरण सरोजम सांग्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे। समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, दुसरे चरण प्रथम नमन, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण संताची या, दुसरे चरण या। पादाने कथे सांगता, सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका।
गंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती, द्वंद्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्षणम्, एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि. आत्मरूप गणेशू केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदो श्री गुरुचरण, ते नमस्कारो नियाता. ओम नमो ज्ञानेश्वरा. 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 करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभो. भुवन झाले चराचरी, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो. हो पवन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. मी तो कला कुसरी काहीच नेने, मी तो कला कुसरी काहीच नेने, परंतु बोलतो वचने अतिभाविक, त्याचं कारण तुमचा अनुग्रह लाधलो, पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, तुमचा अनुग्रह लादलो, पवन झालो चराचरी. ओम नमो श्री गुरुराया, करुणा सिंधू करुणालया, मजवरी कृपा करिगा सखया, योगी राया स्वामी तू. तू तो निरंजन निर्विकार, परिमजसाठी झालासी साकार, मस्तकी ठेवूनी अभय कर, अनुभव साचार वदवी. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र. विठ्ठल तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला जो अभंग आहे, तो अभंग देहूचे संत, जगद्गुरू, वैराग्याचे शिरोमणी, जे जे काही त्यांना पदवी ही पुरेशी नाही, जेवढ्या आपण उंच लेवलच्या पदव्या देऊ ना, त्या पदव्या कमी पडतात तुकाराम महाराजांना देण्यासाठी. जगातील आपण म्हणतो 7 आश्चर्य जगामध्ये, किती 7, पण 8वं आश्चर्य अजून कोणाला माहीत नाही. 8वं आश्चर्य काय आहे? प्रयाण काळी देवी विमान पाठविली, प्रयाण काळी देवी विमान पाठविली, कळीच्या काळा
माझी अद्भुत वर्तवी अद्भुत मानव देह घेऊन या निज धामा गेले मानव देह घेऊन या निज धामा गेले हे निळा म्हणे ते सकळ संता तोषविले म्हणे ते सकळ संता तोषविले निळा म्हणे ते सकळ संता तोषविले म्हणे ते सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा स्वामी तुकया दातारा जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा काय आश्चर्य या विश्वामधलं 8वं आश्चर्य म्हणजे तुकाराम महाराज. कारण जो देह धारण करून आलेला आहे, ज्यानं आकार धारण केलेला आहे, त्याला तो आकार याच ठिकाणी ठेवून जावं लागतं. परंतु तुकाराम महाराज एकमेव संत असे आहेत की ते देहासकट वैकुंठाला गेले. आता हे बोलणं माझं कोणासाठी आहे माहिती आहे का? सर्वसामान्य जे परमार्थ मार्गामध्ये प्रवेश केलेला आहे. बरोबर आहे. तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले आणि त्याच्यानंतरचे जे संत होते किंवा त्यांच्या अगोदरचे जे संत होते ते सदेह गेले नाहीत का? सदेह गेले नाहीत का? ते सुद्धा तसेच गेले. संत जे असतात ना, संत ते सदेह, त्यांचा देहच प्रत्यक्ष परब्रह्म असतोय. त्यांचा देहच प्रत्यक्ष परब्रह्म असतोय. आपण म्हणतो की नाही, गुरु हा साक्षात कोण आहे? परब्रह्म आहे. आणि मी परब्रह्म नाश पावतं का? परब्रह्माचा नाश होतो का? अजिबात होत नाही. आणि त्या साधू संतांचं जे तत्वज्ञान आहे ना, त्या तत्वज्ञानाचा जर आपण अंगीकार केला तर आपण सुद्धा नाश पावणारी नाहीत. देहासकट देह सुद्धा नाशिवंत नाही आहे. सुरुवातीला ठीक आहे, हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, बरोबर आहे. पण देहाही सकट जर अमृतानुभव पाहिला तर पंचमहाभूत ही पंचमहाभूत नाही आहेत. ते शुद्ध परब्रह्म परमात्म तत्वच आहे. मग त्याला नाश आहे का? त्याच्या वयाची मर्यादा आहे का? त्याच्या वयाची मर्यादा कुंठित होते तो वैकुंठ. म्हणून साधू संत सदेह वैकुंठ गमन झालेले त्यांचं. पहा, आज या ठिकाणी ही जी कीर्तन रूपी सेवा आहे, याचं काहीतरी कारण आहे ना. या ठिकाणी कार्य चाललंय म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे. तर कारण असं आहे, थोडासा परिहार द्यावा लागतो असा दंडक आहे संप्रदायामध्ये. कशा निमित्त, किम निमित्त कीर्तन? तर या ठिकाणी आपले गुरुवर्य हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज येडगे यांच्या माध्यमातून गेले काही दिवस, किती दिवस झालं बाबा? 1 महिना तुकाराम महाराजांचा पंचमवेद ज्याला आपण म्हणतो, तुकाराम महाराजांची गाथा, त्याचं पारायण आमचे गुरुवर्य जगन्नाथ महाराज येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. आणि त्या पारायणाची सांगता आणि त्या निमित्ताने ही आजची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे त्यांच्या माध्यमातून आणि तुमच्या सहयोगाने तुमची साधू संतांची, पांडुरंग परमात्म्याची ज्या गाथेचं पारायण केलं त्या गाथेची सेवा करण्याचा योग तुम्ही सर्वांनी मला दिला. प्रथमतः तुमचं सर्वांचं धन्यवाद. आता आपण आपल्या कीर्तनाला सुरुवात करूया. विठ्ठल
तुकाराम नाम घेता कापेयम. पहा हरी हरी. या दुर्लभ आहे. कारण सहजासहजी नाही, सहजासहजी आलोय का आपण? किती जन्म झाला फेरा गणित नाही का दातारा पडलो आवर्ती भोवरा बहु थोरा ओळसिया. किती मोठा ओळसा झाला आपल्याला, किती मोठा ओळसा झाला. 184 फेरे फिरकर सुंदर नर तनु पाया कमलमुख राम भजन को दिया. सहजासहजी नाही, 84 लक्ष जीव योनी, त्याच्यामध्ये काही जलचर भूचर खेचर स्थावर जंगम जे जे दृष्टीला दिसते त्या सगळे योनी आहेत. बाबा सांगत असतात आपण पूर्वी दगड होतो, दगड पर्वतावर दगड होतो. दगडाचं आयुर्मान काय आहे? जर मोठी शिळा असेल तर आयुर्मान काय तिचं? किती वर्ष त्या ठिकाणी होतो आपण, किती वर्ष होतो? त्या दगडाची झीज झाली, ऊन पाऊस वारा यानं झीज झाली आणि त्या दगडातील सार पाण्याच्या माध्यमातून वाहत वाहत त्या झाडाच्या बुंध्याला आलं आणि त्या झाडानं त्यातले क्षार खेचून घेतले आणि त्या झाडाचं फळ आपल्या मातापित्यांनी खाल्लं आणि त्याच्यातून आपली निर्मिती झाली. मग सहजासहजी आहे का? मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा. मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा मनुष्य देहा, मग लागे वारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा. नुसतं 84 लाख योनी नाही, 84 लाख 1 कोटी वेळा मोजायचं. एवढ्या लांबून फिरत आलोय आपण, एवढ्या लांबून. आणि येताना दुःख, किती दुःख आहे काय सांगू. गर्भीच्या यातना मज भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा ध्यात असे. जन्माला येताना दुःख आहे, जन्माला आल्यानंतर दुःख आहे. कारण या मृत्यूलोकामध्ये दुःखाशिवाय काहीच नाहीये. सुख नावाची वस्तू नाही. माऊली म्हणतात मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी, कैसी सुख निद्रा अंतरुणी इंगळाच्या. वाटतं तुम्हाला सुख झाल्यासारखं ना? दुःख लेवुनी सुखाची अंगी सळीत जगाते. आपल्याला वाटतंय सुख झालं, नोकरी लागली जरा बरं वाटतंय, लग्न झालं बरं वाटतंय, पण ते जे सुख आहे ते नाशिवंत सुख आहे आणि त्या सुखाच्या माग धावतोय माणूस. पण खरं आपण आलोय कशासाठी इथं? कुठून आलोय? काय करायचंय? साधू संत सांगून सांगून दमले. वेदशास्त्र पुराणे हाका मारिती लोका, गाफील निजताना काळ देईल धोका. सावध होई बापा काळ लागला मापा. कोणाला सावध करताय साधू संत? सावध कोणाला करावं लागतं सांगा? कोणाला करावं लागतं? जो गाफील आहे त्याला. गाफील कोण असते? जो मार्ग चुकलेला आहे तो गाफील आहे. आणि साधू संत आपल्याला जाग करतायत, सावध करतायत. कशासाठी सावध करतायत? पहा, सावध होऊनी भजनी लागा, देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी.
कशासाठी सावध व्हायचंय? आपण झोपेत आहे, झोपेत हे जे जग दिसतंय ना आपल्याला, झोपेत आहेत सगळे. कसं झोपेत येत? का झोपेत? कारण संत म्हणतात की तुम्ही सगळे झोपलेले. कसं? तर बोल बोलने बोली, जागे आत बाहेर निजे, जागे बाहेर कैसे घरात घर कुल केली, आलेलो अंधार ना उजडले गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा, उजडले गा, वासुदेव करीतो फेरा, वासुदेव करीतो फेरा. बोल अबोलने बोले, जागे बाहेर. कुठं जागेत आपण? कुठं जाग राहिलं पाहिजे? आपण बाहेर जागे आहोत, प्रपंचामध्ये जागे आहोत, संसारामध्ये जागे आहोत, व्यवहारामध्ये जागे आहोत. पण जाग कुठं व्हायचंय? आत जाग व्हायचंय. आत आत जागा गा, असं गायचं नाही. आत जागा, गात जागा आणि प्रेम मागा विठ्ठला. कुठं जाग व्हायचंय? अंतःकरणामध्ये. ज्ञान कुठं झालं पाहिजे? अंतःकरणाला झालं पाहिजे. नेमकं कसं काय? कृती काय ज्ञानाची? ज्ञान झालेल्या माणसाला ज्ञान कुठं होतं? आणि जर ज्ञान झालंय तर तो व्यावहारिक दशेमध्ये फिरतो का? जरी फिरत असला तरी व्यावहारिक दशेशी त्याचा काही संबंध नसतो. तो देह संगे जरी असे तरी चैतन्यासारखा दिसे. पाहता परब्रह्माचे नि कसे चोखाळू भला. कोण आहे तो? परब्रह्म आहे. परब्रह्म काका एक सांगत असतात, जळी गगन बुडाले दिसे परी ते कोरडेच जासे. कोणाचं वर्णन नाहीये हे, तुकाराम महाराजांचं, साधू संतांचं. ज्यांना तो बोध प्राप्त झालेला आहे त्याचं वर्णन आहे. ज्यांना बोध प्राप्त झालेला आहे त्याचं वर्णन नाही हे. मग एखाद्या कालपर्यंत खातपीत असेल ना, आणि त्याला जर आज बोध प्राप्त झाला तर त्याचं सुद्धा वर्णन नाहीये. गगन जळी बुडाले दिसे परी ते कोरडेच असे, तैसा पुत्र कलत्री ज्ञाता वसे सर्व दोषे अलिप्त. सगळ्या दोषानं तो अलिप्त असतो. त्याला पाप आणि पुण्य सुद्धा स्पर्श करू शकत नाही. कारण त्यानं काय केलंय? ज्ञान प्राप्त केले. ज्ञानाग्नीचे निमुखे जेने जाळीली कर्म अशेके. तो परब्रह्माची मनुष्य वेखे ओळखतो. तो परब्रह्म आहे, तो संत आहे. आणि अशा संतांना जर आपण शरण जाऊ, अशा संतांना शरण गेल्याशिवाय आपण आलोय कुठून, जायचंय कुठं, करायचंय काय, आपण करतोय काय, याचा मेळ बसणार नाही. मग प्रथमतः आपल्याला हा मनुष्य जन्म एवढ्या सायासानं मिळालेला आहे. जन्माला येताना दुःख आहे, जन्माला त्या आईलाही दुःख आहे जन्माच्या वेळेला, आणि मुलालाही दुःख आहे. कसं? एक मदालसा आहे पहा, तुम्हाला सांगतो. मदालसा म्हणते, 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येता कर्म जाड तुझे, तुझी मान अडकली. सोपं नाही होय, सोपं नाहीये. मनुष्य जन्म आपल्याला वाटतंय, पण खाया पिया सुखसे सोया नाहक जमाना खोया त्याच्यासाठी नाहीये. येता कर्म जाड तुझे मान अडकली, अकांत जननी ये दुःखे धाये मोकली, स्मरे त्या हरिहरा ध्याई श्रीकृष्ण माऊली. कोणाचं चिंतन करायचंय? श्रीकृष्ण माऊलीचं. एवढं दुःख आहे, त्या मातेलाही दुःख आहे आणि आपल्याला सुद्धा दुःख आहे. मग एवढ्या सायासानं जर हा आपल्याला नरदेह मिळालाय तर साधू संत म्हणतात ते बरोबर आहे. काय? मनुष्य जन्म दुर्लभच आहे. 3 गोष्टी ज्या दुर्लभ सांगितल्या ना,
त्याच्या पहिला मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जन्माला आल्यानंतर मुमुक्षुत्व निर्माण होणं त्याच्याही पेक्षा अति दुर्लभ आहे. मुमुक्षुत्व निर्माण होणं. काय मुमुक्षुत्व निर्माण झाले पाहिजे आपल्याला? कै मी उद्धार पावेना कैमी उद्धार काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संता जना समाधान चित्त माझे कैये खंड येईल धर्मा कैये खंड येईल समाधान चित्त माझे येईल जन्म कये खंड येईल जन्म कै मी उद्धार पावेन कै कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा ना संतजन. ज्यांच्या माग पुढे फिरतोय का नाही आपण, ज्यांना आपली आयुष्य बहाल केली, त्यांच्या पिशव्या घेऊन फिरतोय आपण, त्यांना विचारा ना बाबा, कधी माझा उद्धार होईल, कधी मी हा राट गाडग्यातून सुटेल, पुनरपी जननम पुनरपी मरणम, कधी सुटणार याच्यातून? आहे कोणाला का, आहे का खबर त्याची? कोणाला काय तळमळ आहे का अंतकरणाला? नाही नाही नाही, मला आता सुटलंच पाहिजे. कधी तळमळ वाटेल? जेव्हा आपलं खरं स्वरूप आपल्याला कळेल ना. खरं स्वरूप त्या मिठाला कळालं, खरं स्वरूप तो बरणीमध्ये जाऊन बसल्यावर त्याला कळालं. तसं आपण इकडे येऊन भरकटलो ना, तेव्हा त्या मिठाला कळालं त्याचं स्वरूप. तो कुठं गेला? समुद्रात गेला आणि समुद्र एवढा झाला, एवढासा खडा. मग आपण कोण आहे? मीठ जसं समुद्र आहे तसं ममे अंशो जीव लोके. कोण आहे? प्रत्येक जीव हा माझा अंश आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, त्या समुद्राचा अंश जसं मीठ आहे तसं भगवंताचा अंश आपण आहोत. मग आपला कल्याण कुठे? त्या भरणीमध्ये का समुद्रात गेल्यानंतर आहे? मग समुद्राला जाण्यासाठी काय केलं पाहिजे? त्यानं काय केलं पाहिजे? समुद्राकडेच गेलं पाहिजे. समुद्र म्हणजे कोण? उठवा होय जागा पाहि वासुदेवाला. उठवा वासुदेवा. सुदीन उगावला दान पोले घाला. सुदीन उगवला दान फुले घाला. सुदीन उगावला दान पोले घाला. सुदीन उगवला दान फुले घाला. उठवा होय जागा पाहे वासुदेवाला. उठवा होय जागा पाहे वासुदेवाला. उठवा होय जागा पुढे वासुदेवाला. उठवा होय जागा पुढे वासुदेवाला. उठबा होई जागा पाहे वासुदेवाला. वासुदेवाला पाहायचं असलं तर आपल्याला काय केलं पाहिजे मला सांगा बरं? पंढरपूरला गेलं पाहिजे ना, वाळवंटामध्ये. तिथं असतात वासुदेव टोपीवाले, है ना. साधू संतांना ते सांगायचं आहे का? वाळवंटात जा पंढरपूरला, त्याला 10 रुपये द्या, तो तुमच्या मागच्या पुढच्या पिढ्याचा उद्धार करीन गाव. तो वासुदेव आहे का? वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा. कोणी काही तरी दान पुण्य करा. जाब द्या तरी जातो माघारा. वासुदेव करीतो फेरा. वासुदेव करीतो फेरा. कुठे वासुदेव? कुठे? तुझे आहे तुझ पाशी
परी तू जागाच पलाशी. खऱ्या देवाची ओळख जोपर्यंत आपल्याला होत नाही, खऱ्या स्वरूपाची ओळख जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आपण जागे झालेलो नाही. म्हणून साधू संतांचं काम आहे ते जाग करणं. मग आता साधू संत आलेत का आपल्या वाट्याला? आलेत का? ज्यांच्या आलेत ते भाग्यवान आहेत. खरोखरच या ठिकाणी थोडंसं बोलायचं राहून गेलं. आपले गुरुवर्य येडगे बाबा, परमार्थ हा सोपा नाही बरं का, सोपा नाही. जरी तुकाराम महाराज म्हणले ना, तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे, शहाणा तो धनी घेतो येते. सोपा आहे, पण कधी? साधूची भेट झाल्यावर सोपं आहे. साधूची भेट झाल्यानंतर सोपं आहे. साधूची भेट होण्या अगोदर अवघड आहे, अवघड आहे. येडगे बाबांनी इथं येऊन, म्हणजे जसं शून्यातून विश्व निर्माण करतात का नाही, तसं शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. आणि खरं तर त्यांचं आता नाही सांगायला पाहिजे इथून, पण जो त्रास त्यांना झाला परमार्थाला आल्यानंतर, परमार्थ ते कठीण, शुळावरील पोळी, पण निवडे तो बळी विरळा एक. नाही तर असे अनेक येतात, अनेक जातात, त्यांना थोडंसं इकडं तिकडं जमत नाही. परंतु धन्यवाद आहेत येडगे बाबांना, इथं येऊन एवढा सगळा गोपाळांचा मेळा जमवलाय त्यांनी. आणि असे सद्गुरू आपल्या वाट्याला आले. का बरं जमले त्यांच्या पाठीमाग? जिथं अनुभूती आहे, अनुभूती जिथं अनुभूती आहे ना, तिथं येतात लोक. नुसतंच हेलपाटे करायला लागल्यावर नाही. ज्या ठिकाणी आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती त्या साधकाला होते, तो साधक तिथं रमतो. त्या सद्गुरूजवळ तो साधक रमतो. मग सद्गुरू कसे पाहिजेत आपल्याला? कसे पाहिजेत? ज्यांच्याकडं ते परमानंद सुख आहे. सुख म्हणजे काय? काय सुख म्हणजे? माऊली काय सांगतात सुखाची व्याख्या? किंबहुना सोय जीव आत्मयाशील आहे आणि तेथ जे होय तया नाव सुख आहे. आणि ऐशी जे अवस्था न जोडता पार्था, ती जी जे ती सर्वथा दुःख जाणे. जोपर्यंत या आत्म्याची आणि त्या परमात्म्याची भेट होत नाही, तोपर्यंत त्या जीवाच्या वाट्याला सुख मात्र अजिबात नाही. मग हे सुख दाखवणारे, त्या परब्रह्म तत्वाची भेट घालून देणारे, नवे 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 ते परब्रह्म तत्व आपणच आहोत, त्या स्वरूपाशी एकरूप करणारे साधू संत आज आहेत का हो? आहेत का? समाजामध्ये भरपूर चालले हो, भरपूर काही चाललेलं आहे. बाबा सांगत असतात, कोणी भागवताचार्य झालं, कोणी रामायणाचार्य झालं, अनेक चार्य झाले, कीर्तनाचार्य झाले, विनोदाचार्य झाले, बरेचसे चार्य झाले, आचार्य बी झाले, बरेचसे झाले, पण काही उपयोग नाही. तो जरी सांगत असेल कैसे निरूपती निरूपिती शुद्ध ब्रह्म, ऐकुनी सात्विका येतसे प्रेम, परी अंतरीचा निज ब्रह्म जायते वर्म नकळी. नाथबाबा म्हणतात की जरी परब्रह्माचं वर्णन तो करत असेल, सांगत असेल, त्याच्या बोलण्यानं साधकाच्या ठिकाणी तो भाव सुद्धा निर्माण होत असेल, परंतु तो मात्र तिथपर्यंत पोचलेला नाहीये. त्याची रिकामी बडबड चाललेली आहे. जेवी रस उसाचा घाना, तोंडीचा रसुबरे भाना, शब्द चोपडे भरुनी वदना, करी भ्रमणा कर करी तू. तो उसाचा चरखा जसा फिरत असतो का नाही सारखा, कर 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 कर, तस तैसा जो का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता उत्तम गुणी, तो जनरंजवी निरूपणी, पण स्वय कोरडेपणी कर करी तू. स्वतः मात्र कोरडा असतो. मग काय केलं पाहिजे आपण? नाही माहित आपल्याला, तर विचारा ना कोणाला तरी. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेशंती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शना. शरण जाना कुठंतरी विचारा ना. विचारा म्हणजे सापडेल, कळेल. ते तसे साधू संत. संत कोणाला म्हणतात?
संप्रत कालामध्ये अनादी कालाच्या तत्वज्ञानाचं संप्रत कालामध्ये जसंच्या तसं दायित्व जो करतोय त्याला संत म्हणतात. अनादी कालचं तत्वज्ञान जे परंपरेनं आलेले मुख्य महाविष्णू आदिनाथांपासून त्या परंपरेच्या ज्ञानाचं, त्या परंपरेतील बोधाचं जे भगवान विष्णूंनी नारदांना केलं, जे आदिनाथांनी मच्छिंद्रनाथांना केलं, तो जो बोध आहे जसाच्या तसा आजतागायत संप्रत कालामध्ये त्या बोधाचं दायित्व करणारा त्याला संत म्हणतात. काय सांगितलं, काय बोध आहे तो? विष्णूंनी काय दिलं बरं नारदांना? ती लक्ष्मी, लक्ष्मी ती पायदाबीत बसली तिथं. कोणाचे? विष्णू भगवंताचे. तुम्ही काय झोपले का काय? देव म्हणतात नाही बाई, मी झोपलेलो नाही, मी चिंतन करतोय. कोणाचं? कोण चिंतन करतोय? भगवान विष्णू चिंतन करतायत. भगवान विष्णू. चिंतनाची गरज आहे त्यांना? हो, गरज आहे. मग लक्ष्मी किती सेवा करते तिला सांगत नाहीत. इकडं आदिनाथ भगवान शंकर पार्वतीला सांगत नाहीत. ते का अशी खिरापत आहे का? माळा टाकायच्या अशा म्हणा रामकृष्ण हरी, तुम्ही तुमच्या घरी आम्ही आमच्या घरी, याला परमार्थ म्हणत नाहीत. सुरुवात ठीक आहे, त्याचा निषेध करतोय असं नाही. सुरुवात ठीक आहे. ज्याला काही माहित नाही सत्कर्म करतोय ना, माळ घातली, काय कवायना नियम लागून घेणार ना, एकादशी करेल, कुठेतरी कीर्तनाला जाऊन बसेल, तिळ तिळ पुण्य साचा पडेल, त्याचा संचय होईल. हे तो बहुता जन्मी जोडे. अनेक जन्मापासून आपण इथं सहजासहजी जीवन बसलो नाही या धर्म मंडपामध्ये. आपण पण बरंच गाव फिरून आलेलो आहे, बऱ्याच ठिकाणी फिरून आलेलो आहे, सहजासहजी नाही. जे आदिनाथ त्या पार्वतीला सांगत नाहीत. पार्वतीने विचारलं, तुम्ही देवाचे देव महादेव तुम्ही कोणाचं चिंतन करता? सतत डोळे लावून. ते म्हणले मी माझ्यापेक्षा एक मोठा आहे. पार्वती म्हणली मला तर वाटलं तुम्हीच मोठे आहेत म्हणून मी तुमच्या मागं लागले. मला काय माहिती तुमच्यापेक्षा एखादा आणखी मोठा आहे, मला माहित नाही. ते पार्वतीला सांगत नाही. मग सांगितलं कधी? क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. नेनो याचा अर्थ काय होतो? नेनो, नेनो म्हणजे काय नो बा काय सांगितलं. सांगितलं पण काय नो बा काय सांगितलं. उघड नाहीये ते, उघड नाहीये. अहो आपण बी पेरतो शेतामध्ये बागवरून पण आपण झाकूनच आणतो. आता हे आलंय संकरित पिशव्या वगैरे, पिशव्यात पण झाकूनच आहे. आणि जेव्हा तो शेतकरी रानात घेऊन येतो तेव्हा झाकलेलंच असतंय. पेरताना ज्या ओटीमध्ये घेतोय ती ओटी झाकलेली असते. त्या ओटीतनं काढताना मूठ झाकलेली आहे आणि ती मूठ त्या चाड्यावर सोडताना झाकलेली आहे. चाड्या सोडल्यानंतर मागे लगेच माती झाकलेलं आहे. तरच ते फळाला येणार आहे, तरच ते काय होणार आहे? उगवणार आहे. जर साधं बी झाकल्याशिवाय उगवत नाही. हे ब्रह्मबीज आहे, ब्रह्मबीज आहे. याचा असा उघड बाजार असेल काय? उघड बाजार असेल? अजिबात नाही, अजिबात त्याचा उघड बाजार नाहीये. त्याचं दायित्व करणारे संत आज सुद्धा या घडीला सुद्धा उपस्थित हजर आहेत. पण काय करावं? काय की जे तैशी त्याची दृष्टी नव्हे. आपल्याला इकडं जास्त मजा वाटते ना, अजून आपल्याला चांगले तडाखे बसलेले नाहीत. भगवंत म्हणतात की मारली याची काही शेची नाही. काय ओवीचा पूर्वार्ध त्या याला अनेक तडाखे दिले तरी सुद्धा याचा अहंकार काही जात नाही. मी 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 जो म्हणतोय ना तो काही अहंकार जात नाहीये. म्हणून ते पार्वतीला एकांतामध्ये नेऊन सांगितलेलं आहे. असं सांगतात, कानाला न मागता, आकाशाला न दिसता, जिभेला सुद्धा न मागता ते सांगायचे. त्याची क्रिया आहे भाऊ.
क्रिया आहे त्याची, परमार्थाची क्रिया पार बुडवून टाकली. काय सांगायचं बाबा. अर्थ लोपली पुराणे, अर्थ लोपली पुराणे. नाश केला शब्द ज्ञाने, नाश केला शब्द ज्ञाने. आहा विषय लोभी मने, आहा विषय लोभी मने. साधन अवघे बुडविली, साधने अवघे बुडविली. झाडो संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग. संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग, झाडो संतांचे मार्ग, झाडो. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, आणि विषय लोभी म्हणे साधनच बुडवलं. ते साधन काय केलं, कोणी बुडवलं, शब्द ज्ञानाने बुडवलं. शब्द ज्ञानांनी, ज्याला ज्ञान झाले त्या साधनाशिवाय ज्ञान होणार नाही, आणि त्या शब्द ज्ञानाने ते साधन बुडवलं. आणि पहा, तुकाराम महाराजांच्या चरित्राचा जर आपण विचार केला थोडा, तर असं म्हणतात त्यांच्याकडं किती लाखाची जहागिरी होती, 65 लाख. 65 लाखाची. 65 लाखाची त्यावेळी 16व्या शतकामध्ये. ती आज किती झाली असते हो त्याची किंमत. तुमचं IT क्षेत्र फेल होईल. हे जरी केलं ना, नाही सापडायचं गणित. तेव्हाची 65 लाखाची जहागिरी, आज त्याची किंमत काय. परंतु विरक्ती जेव्हा निर्माण होते ना, तळमळी चित्त घातले खापरी, लाहीची आपरी फुटत असे. विरक्ती निर्माण झाली तुकाराम महाराजांना, विरक्ती निर्माण झाली. आणि विरक्ती निर्माण झाल्यानंतर काय केलं त्यांनी, पहिलं ज्याच्यामध्ये आपण गुंतोय ना ते अगोदर बाजूला. सारा अवघे गबाळ या डोळ्या आडील पडळ, सगळं गबाळ बाजूला केलं. काय काय गबाळ बाजूला केलं, कशाची त्यांना आशाच राहिली नाही. मग थेट कुठं गेले ते, जा भंडाऱ्यावर जा, भामचंद्राला जा. आणि तुम्हाला सांगतो, जर एवढी तळमळ असेल ना आज सुद्धा एखाद्या जीवाची, तर सद्गुरू भेटण्या अगोदर सुद्धा तुम्हाला परमात्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो. उदाहरण आहे, तुकाराम महाराजांना अगोदर साक्षात्कार झालाय आणि नंतर सद्गुरू भेटलेत. नामदेव महाराजांजवळ तर देव जेवत होते ताटामध्ये, नंतर सद्गुरू भेटलेले आहेत. अशी अंतःकरणामधली जी तळमळ आहे ना, बहुता दिसाचा झालो भारवाही, सुटीजे हे नाही वर्मठावे, म्हणून तुझे आठविले पाय येऊ माझी माय पांडुरंगे. कळालं पाहिजे आपल्याला, आपण किती तापातून आलेलो आहे, किती ताप होतोय आपल्याला या प्रपंचामध्ये. एवढी जेव्हा विरक्ती निर्माण झाली, किती दिवसामध्ये साक्षात्कार झाला, 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. 15 दिवसा माझे साक्षात्कार झाला. 15 दिवसामध्ये साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार, विठोबा भेटला निराकार. 15 दिवसामध्ये साक्षात्कार आपल्याला नाही होणार. आपलं काय करायचंय हो, फक्त त्या भावापर्यंत पोचायचं आपल्याला. ज्या भावापर्यंत तुकाराम महाराज पोचले, त्यांना 15 दिवसामध्ये झाला. आपल्याला 1 महिन्यात तरी होईल का नाही, झालंच पाहिजे. तो भाव ज्या क्षणाला निर्माण होतो ना, त्या क्षणाला परमात्मा हजर आहे, अगदी त्या क्षणाला. मग आपलं काय चाललंय, त्या भावापर्यंत जात नाही. आपल्याला अगोदर भाव तो निर्माण झाला पाहिजे. आपण कशामुळे भाव निर्माण होत नाही, आपली दृष्टी बाहेर चालली आहे ना, बाहेरच्या जगतामध्ये. ती भाव निर्माण होण्यासाठी दृष्टी अंतर्मुख झाली पाहिजे. अंतर्मुख काय, तो
प्रमाण कोणत्या साधू संतांचं माहीत नाही मला. हे नरा आत बघ जरा. कुठं बघतोय आपण? बाहेर बघतोय, पण आपल्याला बघायचंय आतमध्ये. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोहे. ही माया नोहे पुढे, पण त्या अगोदर घ्यायचं. जीव हा खरा नोहे, ही तर माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया. कोण आहेस तो? तू ब्रह्म आहेस, तू ब्रह्म आहेस. हा जो चाललाय ना ओंकार प्रणव उच्चार होय साचार, आत बघ कैसा तो शब्द वाङ्मय. तो मी तो मी ऐसा. वरी वरी मेघ अंबरी तेची सागरी उठून मावळते. ही उपमा घेता वृत्ती तुला त्या कळती. काय? वरी वरी मेघ अंबरी तो खरा, वृत्तीचा झरा शोध मग करा. प्रचिती आली तैच सद्गुरु कृपा समज तुझ झाली. पा निवृत्ती दादा आहेत ना, निवृत्ती दादांनी त्यांच्या सद्गुरूंची आरती केलेली आहे. फळले माझे भाग्य धन्य झालो संसारी. फळले माझे भाग्य संसारी. श्री गुरु भेटले हो तिने धरियेले करी. गुरु भेटले हो तिने धरियेले करी. पश्चिमा चालविले आत्मा जेथे निर्धारी. पश्चिम मार्गे चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकूट शिखरे गा देखली नांदी पंढरी. कोट शिखरी गा नांदे पंढरी. आते सुख काय वानो वाटे बोलतान. ते सुख काय वानो वाचे बोलतान. ते सुख काय वानो वाटे बोलतान. ते सुख काय वानो वाचे बोलतान. फळले माझे भाग्य धन्य झालो संसारी. श्री गुरु भेटले होतेने धरियेले करी. पश्चिमा चालविले आत्मस्थिती निर्धारी. त्रिकूट शिखरी गा नांदी देखिली पंढरी. ते सुख काय वानो. काय केलं सद्गुरूंनी? पश्चिमा चालविले. कुठं चालविलं? पश्चिमा. आपण कुणीकडे चाललोय? आपण सरळ चाललोय. आपण सरळ चाललोय, पण जायचंय कुठं? उलट उलट माघारा गड्या फिर गोतेस खासी. भरला पूर मायेचा लोंढा वाहुनिया दासी. काय करायचंय? प्रवास फक्त उलटा करायचा आपला, उलटा. जसा साधू संतांनी केला. साधू संतांनी उलटा प्रवास केला. आपलं प्रवाहामध्ये पोहणं चाललेलं आहे. प्रवाह ज्या दिशेला चाललाय त्या दिशेला 25 लाख 30 लाख तुम भी अंधे हम भी अंधे सब अंधों का मेला. उसमें एक डोळस गया वो भी बन गया उनका चेला. कारण समाजामध्ये तेच चाललेलं आहे. आणि खरा परमार्थ जो आहे ना तो एकांताचा परमार्थ आहे, विरुद्ध दिशेचा परमार्थ आहे. म्हणून मुक्ताबाईंनी सुद्धा सांगितलं उलट उलट माघारा गाड्या. आमचे माऊली म्हणतात अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे. आपली भक्ती चालली. मी तुम्हाला एक दृष्टांत. एक व्यक्ती आहे ना, एक व्यक्ती रस्त्यानं चालला होता. एक व्यक्ती रस्त्यानं चालला होता. त्याची सावली पडली पुढं. त्याची सावली कुठं पडली? पुढं पडली. आणि त्याच्या डोक्यात असा विचार आला की आपण या सावलीच्या पुढे जायचं. आता जाईल का तो? किती पळाल्यावर, किती स्पीडने?
सुटला धावत तो, धावत 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 पार तोंडाला फेस आला त्याच्या, तरी कोणीच नाही जाणार. अहो रीतच माहित नाही ना. वाऱ्या करा, तीर्थाला जा, दान धर्म करा, याचा निषेध नाही. उगाच काहीतरी घेऊन जाऊ नका घरी, पुण्यकर्म होईल ते, आणि त्या पुण्याच्या जोरावर तुम्ही याल इथपर्यंत. पण जे खरं सुख आहे ते मात्र प्राप्त होणार नाही. मग प्रवाहाच्या दिशेनं आपलं धावणं चाललंय, तशी ती व्यक्ती धावत असताना एक महात्मा भेटला. त्याला म्हणलं, का रे बाबा एवढा एवढा का घामाघूम झाला, का पळतो? तर ते म्हणले, अहो ही सावली माझीच आहे, पण मला पुढं जाऊ देत नाही. ते म्हणले, एवढंच आहे ना, सावलीच्या पुढं जायचंय का? एका क्षणामध्ये फक्त दिशा बदली झाली. काय झालं? पूर्वेकडा चालला होता ना, पश्चिमा चालविले आत्माचे थे निर्धारी. किती वेळ लागला? आता इथं प्रमाणे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो घनी धनी घेतोय. ते शहाणं कशासाठी होत झालं पाहिजे? प्रपंचामध्ये लय शहाणे आहेत आपण. प्रपंचामध्ये एखादी वस्तू घ्यायची म्हणलं तर 10 ठिकाणी त्याची आपण चौकशी करतो का नाही? या दुकानात कितीला, त्या दुकानात कितीला, आणि तिकडं आपल्याला स्वस्तात भेटेल तिकडं जातो का नाही? त्याची चौकशी करतो. कुठं? व्यवहारामध्ये. पण परमार्थिक क्षेत्रामध्ये अजिबात चौकशी करायला तयार नाही माणूस. चौकशी कोण करू शकतो? ज्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व निर्माण झालेले, तोच चौकशी करू शकतो. अन्यथा दुसरे नाही. दुसरे मग भरकटले त्या प्रवाहामध्ये वाद जाणार आहे, आणि त्यांना पोहणं म्हणत नाहीत. मग प्रवाहामध्ये ते वाहून गेले, पोहले नाहीत. पोहणं त्याला म्हणतात, प्रवाहाच्या विरुद्ध जाणं त्याला पोहणं म्हणतात, त्याला पोहणं म्हणतात. आणि असे जर सद्गुरू भेटले आपल्याला, तुकाराम महाराजांना साक्षात्कार झाला. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, मग म्हणे रुक्मिणी कांत माझे स्वरूपासे ओतुरात. ते बाबाजी चैतन्य साक्षात उपदेशितील तुझला. काय सांगितलं? बाबाजी चैतन्य आहेत कुठं? ओतूरमध्ये. तिथं जा, आणि तिथं महात्मा आहे. कोण? बाबाजी. बाबाजी. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याकडनं उपदेश करून घे. ते तुला त्या परमात्म तत्वाचा उपदेश करतील. आणि मग तिथून मजल दर मजल करत तुकाराम महाराज कुठं गेले? ओतूरला गेले. आणि मग जर त्यांना रामकृष्ण हरीच म्हणायचं होतं, उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, तिथपर्यंत का गेले ते? याचा कधी विचार केलाय आपण? अजिबात विचार नाही. सारासार विचार करा उठा उठी, आणि नाम धरा कंठी विठोबाचे. विठोबाचं नाम कंठामध्ये धरायचे का विठ्ठल विठ्ठल कराय म्हणायचे? विठोबाचं नाम. नाम वेगळं आणि विठ्ठल विठ्ठल वेगळं आहे. नाम वेगळं आणि विठ्ठल विठ्ठल वेगळं आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी ओतूरला गेले. ओतूरला गेल्यानंतर त्यांना कळालं की बाबाजी चैतन्य 40-50 काय 60 वर्षा अगोदर समाधिस्थ आहे, समाधिस्थ झालेले आहेत. मग तिथं त्यांच्या अंतःकरणाची जी स्थिती झाली की मी कशासाठी आलो आहे, तर ते महात्मे जर नसतील, एवढं त्यांनी त्या ठिकाणी खळ केलं. जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. ही तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली पाहिजे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात ती तळमळ निर्माण झाली, आणि त्यांनी त्या बाबाजी चैतन्यांना सुद्धा ती तळमळ पाहून समाधी उत्खनन करून बाहेर आले, आणि प्रत्यक्षात साक्षात समोरासमोर बसून अनुग्रह दिलेला आहे. बाबाजीने स्वप्नी येऊन तुकयाला स्वप्नातच दिला, पण तोपर्यंत तुकाराम महाराज स्वप्नामध्ये होते. कोणत्या स्वप्नामध्ये? या स्वप्नामध्ये. आता आपण झोपेत का जागे आहोत? आता हे जे कीर्तन चाललंय आपलं, झोपेत चाललंय का जागेपणात चाललेलं आहे? झोपेतच चाललेलं आहे. जोपर्यंत मी 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 हे स्फुरण उठतंय ना आपल्या ठिकाणी, जोपर्यंत देहभावावर आहोत आपण, तोपर्यंत आपण झोपेत आहोत. ज्या दिवशी देहभाव संपुष्टात येईल, त्या दिवशी मग भरला घनदाट हरी दिसे तो त्या ठिकाणी जागा होणार. आणि मग बाबाजी चैतन्यांनी त्यांना अनुग्रह दिला, आणि मग तेव्हा बाबाजी तुकाराम महाराज म्हणायला लागले,
आता मी कोण आहे? मी तुकाराम महाराज नाही बरं का. मग कोण आहे? मी वासुदेव आहे ठाऊक सहभाग्य संता. वासुदेव करीतो फेरा. तुझा नाही अनेक मागुताला. वासुदेव करीतो, वासुदेव करीतो फेरा. आता कोण आहे? मी आंबिलेचा तुकाराम नाही राहिलो. आता कोण राहिलो? वासुदेव झालो. वासुदेव. तसं वासुदेव आपल्याला व्हायचंय. आणि ते वासुदेव कोण करून देणार? आपले सद्गुरूच. या ठिकाणी जवळजवळ सगळीच मंडळी त्या पदापर्यंत पोचलेली आहे. पण कसं आहे, आता तुम्ही मला इथं उभं केले आणि ते सांगायचं सांगितलंय. निमित्त आहे, बाबांनी पारायण केलं, गाथा पारायण. आता पारायण केलं, तो पण एक परमार्थाचाच भाग आहे ना पारायण म्हणजे. पण परमार्थ आहे का? नाही ना. नारायण नारायण हेची आम्हा पारायण. म्हणूनच तर नारायण नारायण म्हणायचंय का? नाही म्हणायचं. पहा, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे असा. रिकामा तू नको म्हणा, राहो क्षणाक्षणाही, वेळोवेळा पारायण, नारायण हेची करी. आता तिथंही म्हणतात ते नारायण हेच करा. मग नारायण 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 म्हणल्यानं देव भेटतो का? भेटेल जर सद्गुरूंच्या मुखातून आलेला असेल तर. मी त्या दिवशी सांगितलं, सद्गुरू जे काही देतील तो जर बोध म्हणून आपण स्वीकारला ना, पण सद्गुरू पाहिजे. सद्गुरूची जी 3 लक्षणं आहेत, कोणती? ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू. असे सद्गुरू असतील तर, नाही तर नाही. मग काय सांगत होतो? नारायण नारायण नारायण. नारायण म्हणजे काय? तर नारायण म्हणजे सुद्धा ते आत्मतत्वच आहे. त्याचं पारायण करायला सांगितलं. आता तुम्ही म्हणाल कसं? त्याला पुरावा नाथबाबांनी दिला भागवतामध्ये, की नरांचा समुदाय गहन, त्याशी नार म्हणती जान. नरांचा समुदाय भरपूर. जे आता हे सुद्धा नरामध्ये येत. आपण सगळे नारीमध्ये होत. नार. नरांचा समुदाय गहन, त्याशी नार म्हणती जाण. आपण आपल्याला नर जरी म्हणत असू ना, तरी आपण कोण आहोत? नार. त्याशी नार म्हणती जाण, तयाचे जे आयन, म्हणून नारायण म्हणती जाण. आत्मयाशी काय म्हणतात? कोणाला नारायण म्हणतात? आत्म्याला नारायण म्हणतात. हरी कोण? एक. हरी आत्मा, जीव, शिव, सम. हा एक आहे आणि इकडं सम आहे. त्याच्यामध्ये हरी, आत्मा, जीव, शिव या ज्या 4 वस्तू आहेत ना, कोणी त्याला हरी म्हणते, कोणी त्याला जीव म्हणते, कोणी त्याला शिव म्हणते. हे एक आणि सम आहे. एक आणि सम आहे. म्हणजे हरी सुद्धा कोण आहे? तो आत्माच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. राम कोण आहे? तेच आत्मतत्व आहे. म्हणून पारायण कोणाचं झालं पाहिजे? त्या नारायणाचं झालं पाहिजे. जयाचे मनोनी नारायण म्हणती जाण आत्मयासी. आणि असं पारायण या ठिकाणी सर्वांचं चालू आहे, सगळ्यांचं चालू आहे. फक्त त्याचं काय झालं पाहिजे? सद्गुरूच्या माध्यमातून जसं म्हणतात जीर्णोद्धार झाला पाहिजे. त्यानं त्याला ते कळून दिलं पाहिजे. ज्यानं अनुग्रह घेतलेला नाही त्याचं सुद्धा पारायण चालू आहे. तेच पारायण चालू आहे ज्यानं अनुग्रह घेतलेला नाही.
अनुग्रह घेतलाय त्याचं तर चालूच आहे, पण ज्यानं घेतलेला नाही ना त्याचं तो सुद्धा पारायण चालू आहे. मग असं जे पारायण आहे हे पारायण तुकाराम महाराजांनी केलं, अनेक साधू संतांनी केलं. आणि त्यावेळेस तुकाराम महाराज जेव्हा देहूला आले आणि सर्वांना सांगायला लागले की देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुका म्हणे खरे तुम्ही, राहू दे वेळ होत आलेला आहे. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, तुम्ही देव आहात. देव शोधायला कुठं चालले? तुका म्हणे हा तो स्वये परब्रह्म. पण काय करावं, मूर्खनेने वर्म संत चरण. तुकाराम महाराजांना सगळे देव दिसायला लागले, प्रत्येकाला सांगू लागले अरे बाबा तूच देव आहेस, ज्याचा शोध घेतोस ना ते तूच आहेस. हे मात्र त्यावेळेसच्या धर्मपंडिताला रुचलं नाही. त्यावेळेचे होते ना धर्माचे अधिकारी जे म्हणून घेत होते, मूढभर लोक ज्यांच्या हातामध्ये धर्माची सूत्र होती, काही विशिष्ट समाजातील लोक ज्यांच्या हातामध्ये धर्माची सूत्र, त्यांनी काय केलं, तुकाराम महाराजांना विरोध केला. विरोध म्हणले याला वेळ लागले, यानं असं नाही केलं पाहिजे, यानं गाथा नाही लिहिली पाहिजे, अभंग नाही लिहिले पाहिजे, कारण यांची मक्तेदारी संपुष्टात येईल. म्हणून त्यांच्यावर खटला दाखल केला. न्यायालयामध्ये खटला चालला. त्यावेळेचं न्यायालय म्हणजे धर्मपीठ असायचं. एक धर्मपीठ होतं काशीला आणि दुसरं होतं पैठणमध्ये. पैठणला एक होतं. आणि हे जे तुकाराम महाराजांवर खटला चालला तो वाघोलीला. मग तिथं धर्ममार्तंड त्या म्हणायला लागले तुम्ही वेदाचा अर्थ मराठीमध्ये कसा काय सांगता, वेदाचा अर्थ मराठीमध्ये कसा? ते म्हणतात आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. कोणी गाथा लिहिला? तुकाराम महाराजांनी लिहिला? ते म्हणतात मी नाही लिहिला. कारण जेव्हा सद्गुरूची कृपा आपल्यावर होते तेव्हा आपला देहभाव विवर्जित होऊन आपण आत्मभावावर जातो, त्या परमात्म स्वरूपाशी एकरूप होतो. आणि त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की मी वासुदेव आहे, मी तो आहे, तुम्ही सुद्धा तेच आहात. आणि हे त्यांना रुचलं नाही. मग त्यांचे जे मुख्य होते कोण विरोधक, मंबाजी बुवा आणि रामेश्वर शास्त्री. तर रामेश्वर शास्त्री जे होते एवढे विरोधक होते त्यांचे. परंतु पहा आपण म्हणतो ना कि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित कभी नहीं हो सकता. पांडुरंगालाच त्याची दया येते, त्या भगवंतालाच दया येते, कोणाची सत्यावर जो चाललेला आहे त्याची. म्हणून तुकाराम महाराजांकडून पुन्हा रामेश्वर शास्त्रींनी काय केलं, अनुग्रह घेतला. आणि अनुग्रह घेतल्यानंतर रामेश्वर शास्त्रींचा हा अभंग आहे जो आज तुमच्यासाठी कीर्तनाच्या सेवेला घेतलेला आहे. जेव्हा रामेश्वर शास्त्रींना तो अनुभव आला तेव्हा रामेश्वर शास्त्री म्हणायला लागले की तुकाराम महाराजांचं जे महिमान आहे ना, तुकाराम महाराज म्हणजे कोणी एक व्यक्ती नाही, तुकाराम महाराज म्हणजे कोणी एक कुणब्याचं पोर नाही. आधी तेच म्हणत होते हे कुणब्याचं पोर आहे, हे असं का करतंय. पण त्यांनीच तुकाराम महाराजांची जी महती सांगितली ती अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये.
तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कधी सामर्थ्य ते निर्माण झालं तुकाराम महाराजांच्या ठिकाणी, जेव्हा बाबाजी चैतन्यांची भेट झाली, सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये आले. तसे सद्गुरू प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर आले तर जे तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आहे ना, तेच त्या जीवाचं सुद्धा सामर्थ्य होऊ शकतं. पण तसे सद्गुरू आले पाहिजेत वाट्याला. समाजामध्ये पाहायला गेलं तर मगाशीच बाबा म्हणले गुरु 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 म्हणजे गुरु नाही, ते चारायला नेतो ते गुरु नाही. गुरुमध्ये प्रकार आहेत, एक गुरु आहे, एक श्री गुरु आहे आणि एक सद्गुरू आहेत. गुरु म्हणजे थोडक्यात आपले माता पिता. श्री गुरु म्हणजे जे शिक्षक शाळेमध्ये शिकवतात ते, शाळेमध्ये शिकवतात ते, व्यवसायामध्ये जे शिकवतात ते, थोडक्यात आपले बॉस जे असतात ते, असं कर तसं कर, ते कोण आहेत? ते पण गुरुच आहेत. श्री गुरु आणि सद्गुरू. सद्गुरू त्याला म्हणतात मंत्र तंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहात ती, परी शिष्याशी मिळवी निज वस्तू ते, श्रीकृष्ण तया ते सद्गुरू मानी. त्याला श्रीकृष्ण सद्गुरू म्हणतात. नाहीतर बाकीचे गुरु नाही, सद्गुरू नाही, ते गुरु आहेत. पण जो खरा सद्गुरू आहे ना, मच्छिंद्रनाथांचा एक दोहा आहे, एक पद आहे की ओ नर कच्चा बे कच्चा, नहीं गुरु का बच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. कुंडलिनी को खूब चढ़ावे, ब्रह्मरंध्र ले जावे, चलता है पानी के ऊपर, मुंह बोले सो होय. असं जर आपल्याला भेटला तर कुंडलिनी जागृत करतोय, तो इथपर्यंत घेऊन जातोय, पाण्यावर चालतोय. पाण्यावर चालतोय म्हणल्यावर तर संपूर्ण दिवा शहर जाईल तिथं बघायला त्याला. पाण्यावर चालतोय, जे बोलतोय ते होतंय, मुंह बोले सो होय, फिर भी कच्चा बे कच्चा, फिर भी कच्चा बे कच्चा, वो नहीं गुरु का बच्चा, वो नर कच्चा बे कच्चा, वो नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. नहीं गुरु का बच्चा, नहीं गुरु का बच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. गुपत होकर, गुपत होकर प्रगट होवे, जाए मथुरा काशी. गुपत होकर प्रगट होवे, जाए मथुरा काशी. आत्मज्ञान की खबर नहीं है, आत्मज्ञान की खबर नहीं है, तीनों लोक का वासी, फिर भी कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा, ओ नर कच्चा बे कच्चा. कहे मच्छिंदर
सुनभाई गोरख. काय म्हणतात मच्छिंद्रनाथ, काय म्हणतात? अरे गोरक्षा जरा ऐक, समाजाच्या मागे जाऊ नको तू. समाज भरकटलेला आहे, यांच्या मागे जाशील. कोणाकोणाच्या जो कुंडलीनी जागृत करतोय इथपर्यंत घेऊन जातोय, पाण्यावर चालतोय, जे बोलतोय ते होतंय, वाचा सिद्धी आहे त्याच्याकडं. इथं गुप्त होतोय, काशीला प्रगट होतोय. गुप्त होकर प्रगट होय जाय मथुरा काशी. पण त्यांच्याकडं आत्मज्ञान नाही गोरक्षनाथा. मग ऐक काय करतो? कहे मच्छिंदर सुन भाई गोरख तीनों ऊपर जाना. कहे मच्छिंदर सुन भाई गोरख तीनों ऊपर जाना. कृपा भई संतन की तो, कृपा भई संतन की तो, आपन को चिनावोई. कच्चा बे कच्चा ओ नरा, कच्चा बे कच्चा ओ नरा, कच्चा बे कच्चा. कहे मच्छिंदर सुन भाई गोरख तीनों ऊपर जाना. तीनों ऊपर म्हणजे काय? तीनों ऊपर म्हणजे काय? भावातीतम त्रिगुणरहितम. तिन्ही गुणाच्या अतीत झाल्याशिवाय ते कळणार नाही. कहे मच्छिंदर सुनबाई गोरख तीनों ऊपर जाना. कृपा भई संतन की तो, आप आपन को चीना. वही सच्चा बे सच्चा, वही गुरु का बच्चा. वही सच्चा बे सच्चा. कोण? ज्याला सद्गुरु प्राप्त झालेला आहे. म्हणून सद्गुरु त्याला म्हणतात जो जाणेल भगवंत, तया नाव बोलिजे संत. जो सत्य वस्तू आपल्या अनुभूतीला आणून देतो त्याला सद्गुरु म्हणतात. आणि असे सद्गुरु तुकाराम महाराजांच्या वाट्याला आल्यानंतर तुकाराम महाराजांचं सामर्थ्य, स्वतः रामेश्वर शास्त्री एकेकाळचे कट्टर विरोधक, ते आपल्याला सांगतात. काय? एक वेळा जर तुम्ही काय केलं, तुकाराम तुकाराम जर म्हटले तर नाम घेता कापेयम. असं काय केलं त्यांनी? तर त्यांनी काय केलं? पुरुषार्थ साध्य केला. किती पुरुषार्थ सांगितले? धर्म अर्थ काम आणि मोक्ष. हे जे पुरुषार्थ आहेत ना, ते तुकाराम महाराजांनी काय केले? साध्य केलेले आहेत. म्हणून धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. आणि त्यांच्याकडनं काय होईल माहित आहे का? त्यांनी जे लिहिलं ना अभंग, जरी आपल्याला कागद दिसत असतील, गाथा जेव्हा आपण घेतो ना, गाथा वाचायला, ज्ञानेश्वरी घेतो, भागवत घेतो, जर पुढ्यात घेऊन बसलो आपण वाचायला, तर आपल्याला कागद दिसतं, गाथा दिसते, नेमकं काय दिसतं हो? मला विचारायचं आहे तुम्हाला, काय दिसतं? जर ज्ञानेश्वरी घेतली आपण पुढं वाचायला, आपल्याला काय दिसलं पाहिजे? माऊली अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका. अर्जुना लागी चित्कलिका प्रकट केली कृष्णे. चित्कलिका स्वतः माऊली आपल्याला दिसले पाहिजे. गाथा पारायण करताना तुकाराम महाराजच आपल्या अनुभवाला आले पाहिजेत. भागवत वाचताना नाथबाबाच आपल्या अनुभवाला आले पाहिजेत. मग जे ती अक्षरे नव्हती देखा, ब्रह्म साम्राज्य दीपिका, अर्जुना लागी चित्कालिका प्रगट केली, ते जर चैतन्य स्वरूप असेल तर ते पाण्यामध्ये बुडेल का हो? बुडेल का? दगड बांधली तरी जळी दगडा सहित वाया, जळी दगडा सहित वाया, जळी दगडा सहित वाया, जळी दगडा सहित वाया. जैसा अरे जैसा लाया, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ.
समर्थ धन्य तुकोबा समर्थ जळी दगडा सहित वह्या तारी येल्या जैशा लाह्या. हे तुकाराम महाराजांचं सामर्थ्य आहे. जेव्हा सद्गुरू प्राप्त झाले त्याच्यानंतर आणि ज्या शक्तीनं त्यांना ती शक्ती प्रदान केली त्या पांडुरंग परमात्म्याचं आपण एकदा भजन करूया. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई 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 तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. पहा या ठिकाणी मी काही कीर्तनकार नाही आहे आणि मी कीर्तनकारच आहे. हे जरी कीर्तन नाही जमलं ना तरी ते कीर्तन मात्र जमतं. जरी कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नावच नाही पापाचे ऐसे केले ते कीर्तन मात्र जमतं. ते कीर्तनचं जमतं. कीर्तन कशाला म्हणतात तो कीर्तन? कीर्तने एकाग्रता जोडे, कीर्तने निश्चय सापडे, कीर्तने संभ्रम उडे. वक्त्याचा पण संभ्रम उडाला पाहिजे आणि श्रोत्याचा पण संभ्रम उडाला पाहिजे. याला कीर्तन म्हणतात. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. लय उशिरा जाग आली. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. पहा गाथा पारायणाच्या निमित्तानं गाथेतलाच अभंग घ्यायला पाहिजे होता, पण म्हटलं चला गाथेचं ज्यांनी सामर्थ्य सांगितलं अशा संतांचा अभंग घेऊया. म्हणून तुम्ही सर्व संत सज्जन मायबापाच्या चरणाची सेवा करण्यासाठी एकेकाळचे तुकाराम महाराजांचे कट्टर विरोधक रामेश्वर शास्त्री यांनी तुकाराम महाराजांचा जो महिमा वर्णन केला त्यातला तो अभंग, त्यांच्या मुखातून जो आलेला अभंग आहे, तर ते म्हणतात की तुम्ही आता त्यांना कोण म्हणू नका, तुकाराम म्हणू नका. ते कोण आहेत? अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. तुकाराम तुकाराम मनीश्वर भट द्विजा रामेश्वर भट द्विजा मने रामेश्वर भट द्विजा मने रामेश्वर भट द्विजा मने रामेश्वर भट द्विजा मने रामेश्वर भट द्विजा.
अवकाश अभंग सोडवण्यासाठी नसतात याबद्दल कळायला पाहिजे. आपल्याला सुटायचं असतं, नाहीतर बाबा गेले का म्हणतात काय आज अभंग सुटणार नाही. अगोदर आपल्याला सुटायचं, अभंग सोडवण्यासाठी नाही, आपल्याला सोडण्यासाठी.
जसं माझ्या बुद्धीला सुचलं झेपलं कळालं त्या पद्धतीनं तुमच्या पुढं निरूपण केल्याचा मी करण्याचा प्रयत्न केला. जे काही जग असते साधू संतांचं असते आणि सगळं साधू संतांचं. मी असं म्हणणार नाही काय वेळेवाकडं असं केलं त्याला वेळेवाकडं काही बोललोच नाही. सगळं साधू संतांचं सांगितलं. आपण का कमी पाणी माझ्या पद्धतीचं नाही बोललेलं. जे काही बोललो ते सगळं साधू संतांचं आहे. या कार्यक्रमाला उपस्थित या ठिकाणी बरीचशी मंडळी आहेत. बरीचशी मंडळी इथं आलेली 8 लोक 13 होते. आमचे फडके बाबा आहेत, खांडे बाबा आहेत. बरीचशी मंडळी या ठिकाणी आलेली आमचे येळगे महाराज आहेत, डोळे बाबा आहेत. ते घाटकोपरला आम्ही एकत्र होतो पण आता ते इकडं आहे. आणि या ठिकाणी विशेष म्हणजे सतत या विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये सतत कार्यक्रम चालू असतात. तुम्ही सर्व या ठिकाणचे रहिवासी तुमच्या योगानं पूर्वज जगन्नाथ महाराज येळगे आणि सर्वांना सहाय्य करणारे या ठिकाणी कोणाचा तरी आधार लागतो असे वटवृक्षासारखे आधार असलेले या ठिकाणी आपले मंदिरचे तिन्ही साहेब हे कार्यक्रमाला प्रोत्साहन देत असतात आणि पाठबळ देत असतात. काया वाचा मनाने या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांचं सर्वांच्या वतीनं मी धन्यवाद मानतो. आणि झालेली सेवा या ठिकाणी तुम्ही सर्व संत सत्य मायबाप अधिष्ठान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा ज्यांच्यापासून मला अकोद आला ते माझे गुरुवर्य आनंदभूषण भागवताचार्य आपल्या नशिबामध्ये लागतं सद्गुरू भेटणं सुद्धा बाबा सांगतात. सर्वांसाठी भेटत नाही आणि असे सद्गुरू भेटायला अनंत जन्माची पुण्य आहे. तसे सद्गुरू माझ्या वाट्याला सध्या आता ते नर्मदा परिक्रमेला आले आणि लगेच गेले. आले पण गेले. तर मी म्हटलं का बाबा आणि 4 दिवस राहिले लगेच गेले. आता आळंदीची यात्रा आहे काय करायचं आता इथं आळंदीला असतात ना प्रत्येक वर्षी. तर आमची नानी म्हटली अहो बाबांना ते नर्मदा माईची गरज नाहीये. तिकडच्या तीर्थाला जायची बाबांना गरज नाही. बाबांची गरज आहे त्या तीर्थाला. कारण तयार त्यांनी बावन तिन्ही लोक तीर्थाला पवित्रता आणून देत असतात साधू संत. आणि ती पवित्रता कोणी काही म्हणेल. आता बरेचसे काही बोलणारे असतात. अभिषेक झालं कानाचं झालं तंत्राचं झालं बरेचसे बोलणारे असतात. पण तसा जर बारीक विचार केला तर तीर्थाला पवित्रता त्यांच्यामुळे ते म्हणून त्यांचे गाणे त्यांना गरज नाही असे आनंदभूषण भागवताचार्य यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि तसंच या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या मार्गदर्शनानं मी परमार्थाची वाटचाल करतोय. बाबा आता गेले पुण्याला पण या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली परमार्थाची वाटचाल चालू आहे ते आमचे गुरुवर्य संपत महाराज खंडे यांच्या चरणावर तुम्ही सर्व संत सज्जन गायक वृंद मृदंगाचार्य मला काही नाव माहीत नाहीये. सगळ्यांची नावं घेतली असं समजा. या ठिकाणी माझ्या बाजूला माझे रक्षण चोपटार विनय करेल या सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करतो आणि सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. जय